हाय गाईज, वेलकम टू लेट्स लर्न कॉफी विथ प्रतीश. पण आजचा टॉपिक कॉफीवरती नाहीये. आजचा टॉपिक आहे माझ्या अगदी मनाजवळचा, तो म्हणजे मैत्री. तर मैत्री म्हणजे काय माहित आहे का? मैत्री अशी एक गोष्ट आहे जी ब्लड रिलेशन मध्ये नसते, पण तरी सुद्धा ती आयुष्यातील एक सगळ्यात स्ट्रॉंग नात्यापैकी एक असते. आज मी बोलणार आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास मित्राबद्दल. आमचं नातं एकदम भन्नाट आहे. आता आयुष्याने आम्हाला वेगळ्या वाटेवर उभं केलंय. मी मुंबईत असतो, तो गावी असतो. तसं तर आमचं बोलणं फारसं होत नाही. महिन्यातून 2-3 कॉल किंवा मेसेज एवढंच बोलणं असतं. पण जेव्हा केव्हाही आमचा कॉल लागतो, तेव्हा सुरुवात आमची शिवीनेच होते. मग एकमेकांची हालचाल विचारायची, थोडी गावाबद्दल गोसिप करायची, इकडच्या तिकडच्या थोड्या गोष्टी करायच्या, मग करिअर बद्दल, फ्युचर बद्दल. त्याच्यानंतर मग थोडासा इमोशनल फोन कट करण्याच्या अगोदर व्हायचं. इमोशनल झाल्यानंतर मग फोन कट करण्याची वेळ आली की पुन्हा एकदा एक शिवी देऊन फोन कट. हीच आमच्या फ्रेंडशिपची खास रुटीन आहे. आणि जेव्हा मी गावी जातो तेव्हा लिटरली आम्ही पूर्ण वेळ एकत्र असतो. आणि त्याच्या घरचे मला त्याच्या मुलासारखे मानतात आणि माझ्या घरचे त्याला. हीच खरी दोस्ती, जिथे आपलेपणा शब्दाने नाही तर भावनाने व्यक्त होतं. कधी कधी मला असं वाटतं की काही नाती ब्लड रिलेशन नसतात, पण ती मनाच्या इतक्या खोलवर असतात की शब्द सुद्धा कमी पडतात. आमचं नातं म्हणजे असंच, अंतर कितीही वाढला तरी फिलिंग तशीच राहते. फक्त एक कॉल आणि एक शब्द, काय रे भावा, आणि पूर्ण टेन्शन दूर. आज हा मी ब्लॉग करतोय माझ्या खास मित्रासाठी, माझा भाऊ, माझा क्राईम पार्टनर, माझा दोस्तार आदी त्याच्यासाठी. भावा, तू गावी असतो, मी मुंबईत, तरी सुद्धा आपली दोस्ती कधी कमी होणार नाही. जरी तू इथे नसलास तरी तू मला रोज आठवतोस, रोज जाणवतोस. तर भावांनो, जर तुम्ही हा ब्लॉग पाहत असाल तर तुमच्या आयुष्यात देखील असा एक मित्र नक्कीच असेल. तर त्याला आता लगेच एक कॉल किंवा एक मेसेज करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा की तुमचं बोलणं झालं की नाही. कारण खरी मैत्री म्हणजे रोज बोलण्यात नाही. खरी मैत्री म्हणजे एकदा बोललं की मन भरून जाणं, हीच खरी मैत्री आहे. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. ही होती माझ्या आयुष्यातील सर्वात खास गोष्ट, ती म्हणजे मैत्री.